नमस्कार मित्रांनो. आज आपण एक अत्यंत महत्त्वाच्या या गोष्टीवर बोलणार आहोत. 12वी नंतर काय करायचं? हे अनेकांनाच मोठा प्रश्न पडलेला असतो. व इंजिनिअरिंग करायचं का MBBS करायचं? 12वी नंतर बेस्ट करिअर कोणतं? तर आपण या व्हिडिओमध्ये याबद्दल सविस्तर माहिती घेऊया की 12वी नंतर काय केलं पाहिजे व इंजिनिअरिंग व MBBS या दोघांमध्ये काय डिफरन्स आहे, या दोन्ही केल्याने काय होतं. तर आपण या व्हिडिओमध्ये सगळं सविस्तर बघून घेऊ. तसेच की इंजिनिअरिंग करण्यासाठी किंवा MBBS करण्यासाठी महाराष्ट्रामध्ये हे टॉपचे कॉलेज कोणते, त्यांचा कट ऑफ किती, हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये आज बघून घेऊया. चला तर आपण सुरू करूया. ती आधी तुम्ही नवीन असेल तर कृपया या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. प्रत्येकाला मनात एक मोठा प्रश्न असतोच की पुढे काय करायचं. इंजिनिअरिंग करायचं, डॉक्टर व्हायचं की दुसरी कोणती डिग्री निवडायची. कारण 12 नंतर घेतलेला निर्णय पुढे करिअर आणि आयुष्य दोन्ही ठरवू शकतो. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे फक्त ट्रेंड बघून किंवा इतरांचं ऐकून निर्णय घेणे हे अगदी योग्य नाही. स्वतःची आवड, क्षमता आणि भविष्यातील संधी लक्षात घेऊनच योग्य क्षेत्र निवडणं गरजेचं आहे. जर इंजिनिअरिंगबद्दल बोलायचं झालं तर आजच्या डिजिटल युगात इंजिनिअरिंग क्षेत्रात मोठ्या प्रमाणात संधी आहेत. विशेषतः डेटा सायन्स, सायबर सिक्युरिटी आणि रोबोटिक्स या संघ शाखांमध्ये भविष्याची मोठी मागणी असणार आहे. चांगल्या कॉलेजमधून इंजिनिअरिंग केल्यास मोठ्या कंपन्यांमध्ये जॉब मिळू शकतो आणि पॅकेजही चांगलं मिळू शकतं. महाराष्ट्रात COP, VGTI, MIT, वडीपेस युनिव्हर्सिटी आणि PCSOE यासारखे कॉलेज इंजिनिअरिंगसाठी लोकप्रिय मानले जातात. मात्र फक्त डिग्री पुरेशी नसते. कोडिंग, कम्युनिकेशन स्किल्स आणि प्रॅक्टिकल नॉलेज यामध्ये तेवढंच लक्ष द्यावं लागतं. दुसरीकडे बोलणं झालं तर डॉक्टर होणं हे अनेकांचं विचारांचं स्वप्न आहे. MBBS ही डिग्री खूप प्रतिष्ठेची मानली जाते आणि मेडिकल क्षेत्रात कायम स्थिर करिअर मिळू शकतं. पण डॉक्टर होण्यासाठी खूप मेहनत, वेळ आणि संयम लागतो. नीट परीक्षा क्लिअर करणं सोपं नसतं आणि MBBS पूर्ण होण्यासाठी अनेक वर्षे लागतात. मात्र एकदा हे क्षेत्र निवडलं आणि यश मिळवलं तर समाजात सन्मान, चांगली कमाई आणि स्थिर भविष्य मिळू शकतं. महाराष्ट्रात बेजी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज, ग्रँड मेडिकल कॉलेज आणि अँबेड फोर्स मेडिकल कॉलेज ही मेडिकल क्षेत्रात प्रसिद्ध कॉलेज मानले. हेच दोन पर्याय नाहीत. आजच्या काळात BCA, BBA, डिझाईन ॲनिमेशन, डिजिटल मार्केटिंग, लॉ, हॉटेल मॅनेजमेंट, एव्हिएशन आणि एंटरप्रिन्योरशिप क्षेत्रांमध्येही मोठ्या प्रमाणात संधी निर्माण होते. अनेक विद्यार्थी आता स्किल्स आधारित करिअरकडे वळत आहेत. कारण काही क्षेत्रांमध्ये डिग्रीपेक्षा स्किल जास्त महत्त्वाचे ठरत आहेत. उदाहरणार्थ AI, व्हिडिओ एडिटिंग, कंटेंट क्रिएशन, ॲप डेव्हलपमेंट आणि बिझनेस यासारख्या क्षेत्रांमध्ये कमी वयातही मोठे यश मिळू शकते. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कॉलेज निवडताना फक्त नाव किंवा जाहिराती पाहू नयेत. त्या कॉलेजची प्लेसमेंट, फॅसिलिटी, कॅम्पस, एन्व्हायरमेंट, इंटर्नशिप ऑपॉर्च्युनिटीज आणि इंडस्ट्री एक्सप्लोर्स तपासणं खूप गरजेचं असतं. अनेकदा विद्यार्थी फक्त प्रसिद्धी पाहून कॉलेज निवडतात आणि नंतर पश्चाताप करतात. त्यामुळे योग्य रिसर्च करून निर्णय घेणे महत्त्वाचं आहे. एकूणच पाहता बेस्ट डिग्री अशी कोणतीही एक गोष्ट नसते. तुमची आवड, मेहनत आणि स्किल्स यावर तुमचं भविष्य अवलंबून असतं. जर टेक्नॉलॉजी आणि इनोव्हेशनमध्ये रस असेल तर इंजिनिअरिंग चांगलं पर्याय ठरू शकतं. जर मेडिकल आणि लोकांची सेवा करण्याची आवड असेल तर डॉक्टर होणं उत्तम आहे. आणि जर स्वतः काहीतरी मोठं करायचं असेल तर बिझनेस किंवा स्किल बेस्ड क्षेत्र देखील खूप मोठ्या संधी देऊ शकतात. त्यामुळे इतरांचं ऐकून नव्हे तर स्वतःला समजून योग्य निर्णय घेणं हे सर्वात महत्त्वाचं आहे. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि या व्हिडिओला लाईक, शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.